11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या एसटी आंदोलनामुळे 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णतः बंद। बंदला कामगारांचा प्रतिसाद। सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या, मालेगावातील एसटी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दिला इशारा। सिंधुदुर्गातील सावंतवाडी डेपोतले सगळे कर्मचारी संपावर। कर्मचारी विद्यार्थ्यांचे हाल तर कुडाळ, वेंगुर्ले, कणकवलीत एसटी कर्मचाऱ्यांचा बंदला संमिश्र प्रतिसाद। रत्नागिरीच्या दापोली आणि गुहागर आगारातनं सकाळपासून एकही एसटी बस न सुटल्यानं प्रवाशांचा खोळंबा। चिपळूण आणि खेड डेपोमध्ये मात्र काही प्रमाणात बस सेवा सुरू। संपामुळे कोकणातल्या बहुतांश एसटी स्थानकांवर शुकशुकाट। या संपाचा ग्रामीण भागातल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका। मुंबई सेंट्रल डेपोतील कर्मचारीही एसटी संपात सहभागी। बस डेपोमध्ये न आल्यानं तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांचा संताप। प्रवाशांवर मिळेल त्या गाडीत बसण्याची वेळ। राज्य एसटी कामगार संघटनेच्या संपात वाशिमचे कर्मचारी देखील सहभागी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। एसटी सेवा ठप्प। नागपुरातल्या एसटीच्या सर्व 1200 फेऱ्या रद्द। ऐन सणासुदीच्या काळात एसटी सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल। भंडाऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा प्रवाशांना मोठा फटका। आज पोळ्याचा पाडवा असल्यानं तुरळक गर्दी। मात्र उद्यापासून महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय सुरू होत असल्यानं प्रवाशांना फटका बसणार। अकोल्यातही एसटी कामगारांनी पुकारला संप। अकोला आगारातनं एकही बस सुटली नसल्यानं प्रवाशांचा खोळंबा। छत्रपती संभाजीनगरमधनं 500 एसटी बस धावतात। सकाळच्या सत्रातील 100 बस न धावल्यानं प्रवाशांचे हाल। सिडको, पैठण, वैजापूर, कन्नड स्थानकातूनही बस धावल्या नाहीत। अमरावतीमध्ये एसटीचं चाक थांबल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना फटका। अमरावती आगारातनं एकही बस सुटली नसल्यानं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी। जळगाव जिल्ह्यातले 100% एसटी कर्मचारी संपात सहभागी। जिल्ह्यातली एसटी सेवा पूर्णतः ठप्प। कर्मचाऱ्यांची एकत्र येत जोरदार घोषणाबाजी। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात धुळ्यातील 3000हून अधिक कर्मचारी सहभागी। आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप। पुण्याच्या वाकडेवाडी बस स्थानकातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द। सकाळपासून एकही एसटी बस रवाना न झाल्यानं प्रवाशांचे हाल। नाशकात एसटी बंदचा टपाल खात्यालाही फटका। दररोज एसटीनं पाठवले जाणारं टपाल आज मात्र संपामुळे जाणार नाही। सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना वेठीस धरू नका, आंदोलन मागे घ्या। मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन। चर्चेतून मार्ग काढण्याचंही दिलं आश्वासन। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलक एसटी कर्मचारी आणि राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। संप मागे घेण्याचं अधिकाऱ्यांनी केलं होतं आवाहन। नाशिकमध्येही एसटी कर्मचाऱ्यांचा बंद। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करावा। नियमित वेतन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप महाविकास आघाडी पुरस्कृत। वकील गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, हे कष्ट न करणारे रिटायर्ड हर्ट लोक असल्याचीही सदावर्तेंची टीका। मुख्यमंत्री लवकरात लवकर एसटी संपावर तोडगा काढतील। मंत्री अब्दुल सत्तारांची एसटी संपावर प्रतिक्रिया। एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचं केलं आवाहन। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उद्या मराठवाडा दौऱ्यावर। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानग्रस्त भागामध्ये आदित्य ठाकरे पाहणी करणार। पुरामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून डोंगरगाव पूल आणि सोडेगाव या ठिकाणी जात नुकसानाची पाहणी।
बीडच्या परळीमध्ये 2 दिवसांनंतर पावसाची विश्रांती। अनेकांच्या घरात सरस्वती नदीचं पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। उपजिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानाची पाहणी। पैनगंगा नदीवरच्या धबधब्याला अकराळ विक्राळ रूप। नदीला पूर आल्यानं प्रचंड वेगानं धबधबा प्रवाहित। परभणीमध्ये पुरामुळे 2 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। जवळपास 257 जनावरांचा मृत्यू तर 161 घरांची पडझड। हिंगोलीतल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान। सोयाबीनच्या पिकाचं सर्वाधिक नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत। जालन्यात अतिवृष्टीमुळे 2,11,731 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 21,356 हेक्टरवरच्या मोसंबीसह इतर फळबागांना फटका। जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्याचे आदेश। बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं बिंदुसरा नदीला पूर। नदीनं रौद्ररूप धारण केल्यानंतरची ही खास ड्रोन दृश्य। परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या शेतीचं मोठं नुकसान। गंगाखेड तालुक्यातल्या गौंड गावात कापसाच्या शेतात गुडघ्याच्या वर पाणी। शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावातल्या शेताला तलावाचं स्वरूप। 4 एकरवरील कापूस पाण्याखाली। मुसळधार पावसानं शेतीचं अतोनात नुकसान। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कापसाच्या शेतीचं नुकसान। इसापूर इथल्या शेतकऱ्याचा कापूस भुईसपाट। जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील धामणा धरण 3 वर्षांनंतर 100% भरलं। त्यामुळे 20 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। परभणीच्या पूर्णा तालुक्यात 2 दिवसांपासून पुराच्या पाण्यामध्ये 20 ते 25 वानरं अडकली। प्रशासन आणि गावकऱ्यांकडून वानरांची अन्न पाण्याची सोय। आमदार नितीन देशमुखांकडून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी। अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीच्या नुकसानासह जनजीवनही विस्कळीत। बुलढाण्यातल्या पैनगंगा नदीला पूर। रात्रीपासून जुना नागपूर हायवे बंद। नदी काठावरील शेतात पाणी शिरलं। बुलढाणा, चिखली, मेहकर तालुक्यात शेतीचं प्रचंड नुकसान। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान। अतिवृष्टीमुळे 8 ते 10 हजार हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। अतिपाण्यामुळे कापूस पडला लाल तर सोयाबीन पिवळं पडण्याच्या मार्गावर। वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रीपासून काही भागात पाऊस तर काही भागात जोर वाढला। पुराचं पाणी पुलावरनं वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला। अकोला जिल्ह्यातल्या पूर्णा नदीला पूर। गांधीग्राममधील शिवलिंग मंदिर पाण्याखाली। जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना दिलाय सतर्कतेचा इशारा। नागपुरात आज 1881 सालापासूनची परंपरा असलेला मारबत उत्सव साजरा। शहराची इडापिडा, रोगराई, संकट दूर व्हावं या उद्देशानं काळ्या आणि पिवळ्या मारबतची मिरवणूक। गोंदियामध्ये मारबत उत्सवात काँग्रेसकडून महायुती सरकारचा निषेध। बदलापूर प्रकरणात मौन असलेल्या भ्रष्टाचारी सरकारला सत्तेत उतरवा अशी काँग्रेसची कार्यकर्त्यांची मारबत समोर नारेबाजी। भंडारा जिल्ह्यात मारबत आणि बडग्याची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली। ढोलताशा आणि डीजेच्या तालावर तरुणाई झाली सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।